शहरातील हनुमान टॉकीज ते पुरोहित कॉलनी दरम्यानच्या भारत कला रोडवरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात शिवसेना शिंदे गट आक्रमक झाली। शहर प्रमुख किशोर नवले यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलन करण्यात आले। या रस्त्यावर बाल रुग्णालय, स्त्री रुग्णालय तसेच शाळा असल्याने नागरिक, महिला, विद्यार्थी आणि स्कूल बस चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। रस्त्यावरील खड्डे, धुळीचे साम्राज्य, ठिकठिकाणी फुटलेल्या पाईपलाईनमुळे साचलेले पाणी आणि कचऱ्याचे ढीग यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत। अपघाताचा धोका वाढल्याने शिवसेनेने प्रशासनाविरोधात आंदोलन छेडले। आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन आमदार चैनसुख संचेती आणि नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी यांनी तातडीने आंदोलनस्थळी भेट दिली। नागरिकांच्या समस्या जाणून घेत रस्त्याचे काम प्राधान्याने व लवकरात लवकर पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले। ठोस आश्वासनानंतर शिवसेनेने आंदोलन मागे घेतले। या आंदोलनाला स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। यावेळी किशोर नवले, विजय साठे, अरुण अग्रवाल, उमेश हिंडोरकर, गजानन मिरगे, मुकेश लालवानी, धीरज डोसे, शुभम डोले, गोलू कुढे, सतीश नवले, स्वप्नील भगत, शरद भारखडे, खुशाल भसाली, अविनाश जामोदे, महेश नवले, योगेश जयस्वाल, सुभाष गावंडे, मयूर बंड, विशाल पाटील, गौरव वानखेडे आणि गोपाल पाटील चांदे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। आज आम्ही शिवसेना शिंदे गटातर्फे किशोर नवले यांच्या नेतृत्वामध्ये हनुमान टाकीज ते मुकुंद नगर पर्यंत भारत कला रस्ता नवीन व्हावा यासाठी इथे हे आंदोलन केलेले होते। आमचा हा जो भाग आहे हा नगरपालिकेला सर्वात जास्त महसूल मिळवून देणारा भाग असून या भागामध्ये या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झालेली आहे। या भागामध्ये अनेक हॉस्पिटल आहेत आणि बाल रुग्णालय आहेत, शाळा आहेत आणि या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। एखाद्या वेळेस इथे मोठा अपघात होऊन कोणाचा जीव जाऊ शकतो। त्यासाठी आम्ही आज हे आंदोलन केलेले आहे। या आंदोलनाला नगर परिषदेचे मुख्य अधिकारी श्री केदार साहेब व माननीय आमदार श्री चैनसुख संचेती यांनी भेट देऊन आम्हाला आश्वासन दिले की हा रस्ता आम्ही लवकरात लवकर बनवू आणि येथील नागरिकांना त्या रस्त्याबाबत सर्व सुविधा पुरवू असे आम्हाला आश्वासन दिले। मलकापूर शहरातील दाट रहदारीचा रस्ता म्हणजे हनुमान टॉकीज ते मुकुंद नगर या रस्त्याचं काम तात्काळ करावं अशा प्रकारची मागणी शिवसेना त्यांचे नेते आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। त्याकरता हा प्रस्ताव आपण शासनाकडे यापूर्वीच सादर केलेला आहे आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा प्रस्ताव मंजूर होईल आणि हनुमान टाकीज ते मुकुंद नगर या रस्त्याच्या कामाला याच वर्षात सुरुवात होईल याकरता मी आपल्याला आश्वस्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। देशोन्नतीसाठी अनिल कुमार गोठी यांची रिपोर्ट।